software requirement engineering, that is construction principles. In construction principles, two activities are done, that is coding and testing. So we are covering 2 points, coding principles and testing principles. Okay, so construction principles. The construction activity encompasses a set of coding and testing tasks that lead to operational software that is ready for delivery to the customer or end user. तुमच्या कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय असतं, तुमच्या कोडिंग आणि टेस्टिंग टास्क असतात. कोडिंग म्हणजे ॲक्च्युअल तुम्ही सोर्स कोड कन्स्ट्रक्ट करत असता, ओके, म्हणजे सोर्स कोड राईट करत असतो प्रोग्रॅमर किंवा डेव्हलपर. आणि टेस्टिंग कन्स्ट्रक्शनमध्ये अजून दुसरं कोणतं टास्क येतं, टेस्टिंग टास्क, म्हणजे जो काही कोड तुम्ही हे केलेला आहे, जो काही कोड कन्स्ट्रक्ट केला आहे किंवा जे काही प्रोग्रामिंग केलं आहे त्याला टेस्ट करायचं. ओके, तो नीट वर्क होतोय की नाही त्याचं टेस्ट करायचं. So coding principles. First one is a coding principle. In modern software engineering work, coding may be the direct creation of programming language source code, that is Java. Then second one, the automatic generation of source code using an intermediate design like representation of the component to be built. Then the automatic generation of executable code using a fourth generation programming language. तुमच्या ह्या मॉडर्न सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वर्कमध्ये कोडिंग कसं कसं केलं जातं की एकतर जावासारखी लँग्वेज यूज करून डायरेक्ट क्रिएशन करू शकता तुम्ही, प्रोग्रॅमिंग लँग्वेज सोर्स कोडचं डायरेक्ट क्रिएशन करू शकता. नंतर ना काही ॲटोमॅटिक जनरेशन टूल्स असतात, कोड जनरेशन टूल्स, ओके, ते यूज करून तुम्ही कोड जनरेट करू शकता. ओके, किंवा व्हिज्युअल C++ सारख्या फोर्थ जनरेशन प्रोग्रॅमिंग लँग्वेज यूज करून तुम्ही ॲटोमॅटिक जनरेशन ऑफ एक्झिक्युटेबल कोड, तुमचा डिरेक्टली काय होतो, एक्झिक्युटेबल कोड जनरेट होतो. ह्या प्रिन्सिपल्स थ्रू किंवा ह्या मेथड्स थ्रू तुम्ही कोड जनरेट करता. देन प्रिपरेशन प्रिन्सिपल्स. बिफोर यू राईट वन लाईन ऑफ कोड, बी शुअर यू अंडरस्टँड ऑफ प्रॉब्लेम you are trying to solve, understand basic design principles and concepts. Third point is pick a programming language that meets the needs of the software to be built and the environment in which it will operate. आता तुम्हाला जेव्हा सिंगल म्हणजे प्रोग्रामरने काय केलं पाहिजे ह्या प्रिन्सिपलमध्ये सांगितले की सिंगल लाईन ऑफ कोड लिहिताना एक शुअरिटी तुम्ही शुअर करून घ्या की तुम्हाला प्रॉब्लेम नीट समजलाय का, जो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करतायत, ज्या मॉड्यूलवर तुम्ही काम करताय, जी सोर्स कोड लिहिताय त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला ॲक्च्युअल समजलाय का, तुम्ही त्या ज्या कंपोनंट्सचे डिझाईन प्रिन्सिपल्स आणि कन्सेप्ट्स अंडरस्टँड झालेत का, बेसिक कन्सेप्ट्स. देन पिक अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज दॅट मीट्स, कोणती प्रॉपर जी तुमच्या सॉफ्टवेअरच्या एन्व्हायरमेंटसाठी सूट होते तीच लँग्वेज तुम्ही काय करायला पाहिजे, निवडायला पाहिजे. ओके, जर तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट यूज करायचे तर तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज यूज करायला पाहिजे. सपोज तुमच्या एन्व्हायरमेंटला तुमच्या सिस्टीम बिल्ड करण्यासाठी जर प्रोसिजरल एन्व्हायरमेंट हवं असेल तर तुम्ही प्रोसिजरल लँग्वेज यूज करायला पाहिजे असं. ओके, सिलेक्ट प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट दॅट प्रोव्हाइड्स टूल्स दॅट विल मेक युअर वर्क इझियर. अशी प्रोग्रामिंग लँग्वेज सिलेक्ट करा की त्याच्यात काही तुम्हाला ॲटोमेशन टूल्स असतील, ओके, JRETC सारखे, ओके, त्याच्याने तुमचं वर्क काय होणार आहे, इझियर होणार आहे. देन क्रिएट अ सेट ऑफ युनिट टेस्ट that will be applied once the component your code is completed. Create a set of unit test म्हणजे काय की तुम्ही काय करा, तुमच्या युनिट टेस्टिंग काय असतं की तुमचं सिंगल मॉड्यूल जेव्हा तुम्ही क्रिएट करत असता किंवा जनरेट करत असता त्याच्यानंतर त्याचा कोडिंग कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यावर सेपरेटली त्या मॉड्यूल टेस्ट करण्यासाठी तुम्ही टेस्ट केसेस काय करता, एक्झिक्यूट करता. ओके, म्हणजे एक सिंगल कंपोनंट रेडी झाल्यानंतर तो टेस्ट करता, त्याला काय म्हणायचं, सिंगल कंपोनंटवर किंवा सिंगल मॉड्यूलवर जे टेस्टिंग परफॉर्म होतं त्याला म्हणायचं युनिट टेस्टिंग. ओके, सो त्या ज्या युनिट टेस्टमध्ये तुम्हाला ज्या टेस्ट केसेस किंवा जे काय टेस्ट केसेस परफॉर्म करायचे आहेत त्या तुम्ही एकदा की तुमचा सिंगल मॉड्यूल क्रिएट झालं की तुम्ही त्याच्या युनिट टेस्ट केसेस काय केल्या पाहिजे, डेव्हलपरने तयार केल्या पाहिजे. ओके, देन प्रोग्रामिंग प्रिन्सिपल्स. ॲज यू बिगिन रायटिंग कोड, बी शुअर यू कन्स्ट्रेन युअर अल्गोरिदम्स बाय फॉलोइंग स्ट्रक्चर्ड programming practice. Then consider the use of pair programming. Then select data structures that will meet the needs of the design.
Understand the basic software architecture and create interfaces that are consistent with it. कीप कंडिशनल लॉजिक ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. तुम्ही जेव्हा तुमचा कोड राईट करताय तेव्हा ही श्युअरिटी लक्षात घ्या की तुम्हाला पेअर प्रोग्रामिंगचा यूज जर करायचा असेल, एखाद्या सिस्टीम कंपोनंटला जर 2 डेव्हलपरची गरज असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. हे लक्षात घेतलं पाहिजे. नंतर जे डेटा स्ट्रक्चर्स तुमचे सपोज एखादा कंपोनंट डिझाईन करताय, त्या डिझाईनला सपोज जे डेटा स्ट्रक्चर्स गरजेचे आहेत तेच सिलेक्ट करायचे आहेत तुम्हाला प्रॉपर. सपोज तुमच्या डिझाईनच्या नीड्सला काही प्रॉपर डेटा स्ट्रक्चर्स लागत असतील तर ते प्रॉपर डेटा स्ट्रक्चर्सच तुम्ही सिलेक्ट केले पाहिजे. ओके, देन अंडरस्टँड द सॉफ्टवेअर आर्किटेक्चर अँड क्रिएट इंटरफेसेस आर कन्सिस्टंट विथ इट. सॉफ्टवेअर आर्किटेक्चर समजून घ्यायला पाहिजे डेव्हलपरने आणि इंटरफेसेस क्रिएट करायला पाहिजे, कोणत्या मॉड्यूल थ्रू कोणती इन्फॉर्मेशन कुठे फ्लो होते ते. ओके, नंतर कीप कंडिशनल लॉजिक ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. ज्या तुम्ही प्रोग्राममध्ये कंडिशन्स वगैरे यूज करणार आहे त्या काय पाहिजे, सिम्पल पाहिजे, कॉम्प्लेक्स नको आहे. तुमचं जे कंडिशनल लॉजिक असणार आहे प्रोग्राममधलं ते कॉम्प्लेक्स नको, सिम्पल. कीप इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. क्रिएट नेस्टेड लूप्स इन अ वे दॅट मेक्स देम इझिली टेस्टेबल. नेस्टेड लूप्स म्हणजे काय की तुम्ही सपोज नंबर ऑफ फॉर लूप्स यूज करावे लागतात तुम्हाला प्रोग्रामिंग करताना, व्हाईल लूप्स असतील. ओके, नंबर ऑफ फॉर लूप्स म्हणजे नेस्टेड लूप्स म्हणजे काय, एकात एक तुम्ही इनर फॉर लूप्स वापरता, एका फॉर लूपमध्ये दुसरं फॉर लूप, दुसऱ्या फॉर लूपमध्ये तिसरं लूप. ओके, ह्याला काय म्हणायचं, नेस्टिंग ऑफ लूप्स. आता हे नेस्टिंग ऑफ लूप्स करताना तुमचा प्रोग्राम काय होतो, क्रिटिकल होऊन जातो. ओके, पण ह्याची गरज असते काही काही सिच्युएशनमध्ये, तेव्हा तुम्ही त्याला म्हणजे इतकं जास्त कॉम्प्लेक्स नाही बनवायचं की ते टेस्ट करण्यासाठी डिफिकल्ट होईल. ओके, सो क्रिएट नेस्टेड लूप्स इन अ वे दॅट मेक्स देम इझिली टेस्टेबल. देन सिलेक्ट मिनिंगफुल व्हेरिएबल नेम्स अँड फॉलो अदर लोकल कोडिंग स्टँडर्ड्स. आता इथे बघा काय म्हटलंय की व्हेरिएबल्स नेम, तुम्ही जेव्हा प्रोग्रामिंग करता तेव्हा व्हेरिएबल्सला जे नेम देतात ते काय पाहिजे, मिनिंगफुल पाहिजे. की सपोज मी एखादं ऑपरेशन परफॉर्म करते की टू फाइंड ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल. ओके, सो तुम्ही ज्या व्हेरिएबलमध्ये ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल स्टोअर करणार आहे त्याला तुम्ही ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल असं नाव देणार. ओके, म्हणजे जेणेकरून जो तुमच्या कोडिंगवर वर्क करणार आहे त्याला काय होणार आहे, तुमची त्या व्हेरिएबल नेम्सवरून आयडिया येणार आहे छोटीशी. ओके, देन राईट कोड दॅट इज सेल्फ डॉक्युमेंटिंग, दॅट फॉर एक्झाम्पल कमेंट्स. आता कोड राईट करताना हे लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यासाठी सेपरेट डॉक्युमेंट तुम्ही हे करण्यापेक्षा, मेंटेन करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता की तुमच्या प्रोग्रामच्या ज्या लाईन्स आहेत त्याला काय देऊ शकता, कमेंट्स देऊ शकता. कमेंट्स कशासाठी देतो आपण, की माझ्या सोर्स कोडमध्ये ही लाईन काय वर्क करते. ओके, ह्या लाईनचा पर्पज काय आहे, त्याच्यामुळे काय होईल की अदर डेव्हलपर जर वर्क करत असेल तर त्याला कळणार आहे की ही लाईन कशासाठी आहे. सो राईट द कोड दॅट इज सेल्फ डॉक्युमेंटिंग. Then validation principles. After you have completed your first coding pass, be sure you conduct a code walkthrough when appropriate. Perform unit test and correct errors you have uncovered and refactor the code. Refactor the code, construct a code. पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी की परफॉर्म युनिट टेस्ट. युनिट टेस्ट जर परफॉर्म करायचे असतील तुम्हाला, युनिट टेस्ट म्हणजे मी काय सांगितलं की सिंगल ह्याच्यावर तुमचं जे सिंगल कंपोनंट तुम्ही हे करता, टेस्ट करता तेव्हा, डेव्हलप करता एखादं मॉड्यूल, तेव्हा काय होत असतं की तुमचं ह्याचं एका मॉड्यूलचं टेस्टिंग डेव्हलपिंग कंप्लीट झाल्यानंतर तुमचं जे टेस्टिंग तुम्ही सिंगल कंपोनंटवर डन करता त्याला काय म्हणायचं, युनिट टेस्टिंग. ओके, तर प्रत्येक कंपोनंट डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, युनिट टेस्टिंग करायचं आहे. हे कोडरने काय घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. ओके, देन कंडक्ट अ कोड वॉक थ्रू वेन ॲप्रोप्रिएट. तुम्हाला काय करायचे, कोडिंग करत असताना तुम्हाला जर गरज वाटली तर रिव्ह्यू ठेवायचा आहे डॉक्युमेंट्सचा. ओके, जर त्याच्यात काय असतं रिव्ह्यूमध्ये की तुम्ही काय करत असता, एक्झिक्यूट करत असता प्रोग्राम. ओके, आणि तुमचे जे बाकीचे टीम मेंबर्स आहेत ते तुम्हाला सांगतात, मॅनेजर वगैरे, की ह्याच्यात काय एरर्स येऊ शकतात. ओके, त्याला म्हणायचं वॉक थ्रू. वॉक थ्रू म्हणजे काय असतो, रिव्ह्यू ऑन द कोड दॅट हॅव बीन डेव्हलप्ड. ओके, देन रिफॅक्टर द कोड. रिफॅक्टर द कोड म्हणजे काय, तुम्ही जो कोड केलाय त्याचं रिस्ट्रक्चरिंग. सपोज तुमचं जर स्ट्रक्चर प्रॉपर नसेल तर तुम्ही एकदा कोड परत व्ह्यू करायचं आहे आणि काय करायचे, त्याला रिस्ट्रक्चर करायचे प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते करू शकता. डेव्हलपरसाठी हे प्रिन्सिपल्स त्याने दिलेले आहेत. ओके,
देन सेकंड वन टेस्टिंग प्रिन्सिपल्स. टेस्टिंग प्रिन्सिपल्स म्हणजे ही तुमच्या कन्स्ट्रक्शनमधली टेस्टिंग ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे. ओके, टेस्टिंग ऑब्जेक्टिव्ह काय असतात? टेस्टिंग इज अ प्रोसेस ऑफ एक्झिक्युटिंग अ प्रोग्राम विथ द इंटेन्शन ऑफ फाइंडिंग अन एरर. टेस्टिंग ही कशाची प्रोसेस आहे की तुम्हाला प्रोग्राम कोणता पण कोड आहे तो काय करायचा? एक्झिक्यूट करायचा आहे आणि पर्पज काय आहे? त्या कोडमधला एरर शोधणे. ओके, त्या कोडमध्ये रन होताना काय काय प्रॉब्लेम्स येतात किंवा काय काय एरर्स येतात, ही झाली तुमची टेस्टिंगची प्रोसेस. अ गुड टेस्ट केस इज वन दॅट हॅज अ हाय प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अँड अनडिस्कवर्ड एरर. आपण एखादी टेस्ट केस गुड आहे असं कधी म्हणू शकतो? टेस्ट केस म्हणजेच काय की तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी परफॉर्म करता कशासाठी? तर तुम्हाला तो प्रोग्राम टेस्ट करण्यासाठी, त्या ॲक्टिव्हिटीला टेस्ट केस म्हणायचं. ओके, जर एखादी टेस्ट केस गुड आहे असं कधी म्हणू शकतो आपण? इज वन दॅट हॅज अ हाय प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अँड अनडिस्कवर्ड एरर. एखादा जर आत्तापर्यंत न सापडलेला एरर जर तुमच्या टेस्ट केसने फाइंड आउट केला आणि त्याची जास्त शक्यता असेल, ओके, ही टेस्ट केस शक्यतो जास्त एरर्स फाइंड आउट करते, तर त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? गुड टेस्ट केस. अ सक्सेसफुल टेस्ट इज वन दॅट अनकवर्स अँड अनडिस्कवर्ड एरर. ओके, सक्सेसफुल टेस्ट कधी म्हणणार आहे तुम्ही? जर एखादा जो आत्तापर्यंत फाइंड न झालेला एरर जर सापडला आणि तो सक्सेसफुली जर हे अनकवर झाला तर त्याला काय म्हणायचं? सक्सेसफुल टेस्ट. त्या टेस्ट केसला तुम्ही काय म्हणणार आहे? सक्सेसफुल टेस्ट. टेस्ट तुमची सक्सेसफुल झाला असं तुम्ही म्हणू शकता. देन लेवल्स ऑफ टेस्टिंग. द इनिशियल फोकस ऑफ टेस्टिंग इज ॲट द कंपोनंट लेवल ऑफन कॉल्ड युनिट टेस्टिंग. तुमचं टेस्टिंग कुठे चालू होतं? सगळ्यात पहिल्यांदा कंपोनंट लेवलला. कंपोनंट लेवल म्हणजे काय की तुमच्या ओव्हरऑल सॉफ्टवेअरमध्ये भरपूर सारे मॉड्यूल्स असतात, तर प्रत्येक मॉड्यूलवर डेव्हलपर काम करत असतो. ओके, तर सिंगल मॉड्यूल क्रिएट झाल्यानंतर जे त्या सिंगल मॉड्यूलवर जे टेस्टिंग डन होतं त्याला काय म्हणायचं? युनिट टेस्टिंग. आणि सपोज 2 मॉड्यूल क्रिएट केले डेव्हलपरने सॉफ्टवेअरमधले, आणि सपोज त्यांनी ते इंटिग्रेट केले म्हणजे काय? ते 2 मॉड्यूल्सचा कोड त्याने एकत्र केला आणि ते 2 मॉड्यूल्स एकत्र केल्यानंतर त्याच्यावर जी तो टेस्टिंग परफॉर्म करणार आहे त्याला काय म्हणायचं? इंटिग्रेशन टेस्टिंग. ओके, द अदर लेवल्स ऑफ टेस्टिंग इन्क्लूड फर्स्ट वन इंटिग्रेशन टेस्टिंग कंडक्टेड ॲज अ सिस्टीम इज कन्स्ट्रक्टेड. देन व्हॅलिडेशन टेस्टिंग असेस वेदर रिक्वायरमेंट्स हॅव बीन मेट फॉर द कम्प्लीट सिस्टीम ऑर सॉफ्टवेअर इन्क्रीमेंट. एखाद्या सॉफ्टवेअर इन्क्रीमेंटला तुम्ही एखादं सपोज इन्क्रीमेंटल मॉडेल आहे, तुम्ही फर्स्ट रिलीज त्याला देताय, तर त्या व्हॅलिडेशन टेस्टिंगमध्ये काय टेस्ट केलं जातं की तुमच्या कस्टमरच्या ज्या ह्या रिलीजच्या रिक्वायरमेंट्स होत्या त्या तुमच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स मीट झाल्यात की नाही, तुमच्या डिलिव्हरी प्रोडक्टने त्या सॅटिस्फाय केल्यात की नाही, त्याला काय म्हणायचं? व्हॅलिडेशन टेस्टिंग. ॲक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणजे काय? कंडक्टेड बाय द कस्टमर इन अन एफर्ट टू चेक ऑल रिक्वायर्ड फीचर्स अँड फंक्शन्स. ॲक्सेप्टन्स टेस्टिंग कोण परफॉर्म करतो? तुमचा कस्टमर. तुम्ही काय देता? कस्टमरकडे प्रोडक्ट देता आणि त्याला सांगता की तुझे फीचर्स आणि फंक्शन्स जे रिक्वायर्ड होते तुला ते भेटलेत की नाही भेटलेत, हॅव यू सॅटिस्फाईड ऑर नॉट. दॅट इज द ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. आता टेस्टिंगसाठीचं पहिलं प्रिन्सिपल काय बघा? ऑल टेस्ट शुड बी ट्रेसेबल टू कस्टमर रिक्वायरमेंट्स. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग इज टू अनकवर एरर्स. तुमचं सॉफ्टवेअर टेस्टिंग, कोणतं पण सॉफ्टवेअर टेस्टिंग परफॉर्म करत असताना त्याचं मेन पर्पज काय असतो की तुमचे जे एरर्स आहेत ते अनकवर करायचे, म्हणजे रिमूव्ह करायचे बाबा. ओके, तो डिस्कवर करायचे, रिमूव्ह करायचे. ओके, इट फॉलोज दॅट द मोस्ट सेव्हर डिफेक्ट्स फ्रॉम द कस्टमर्स पॉईंट ऑफ व्ह्यू आर दोज दॅट कॉज द प्रोग्राम फेल टू मीट इट्स रिक्वायरमेंट्स. तुम्ही सगळ्या टेस्ट हे करताना, डेव्हलप करताना कोडरने काय केलं पाहिजे? कस्टमरचे रिक्वायरमेंट्स लक्षात घेतल्या पाहिजे. कारण तुमचं कोणतं पण म्हणजे सॉफ्टवेअर आपण एरर फ्री असं कधी म्हणतो? जेव्हा की तो कस्टमरच्या नीड्स किंवा रिक्वायरमेंट जे आहे ते सॅटिस्फाय करतोय. ओके, सो त्याच्यामुळे काय केलं पाहिजे? तुमचे टेस्ट केस डेव्हलप करताना किंवा टेस्ट परफॉर्म करताना नेहमी कस्टमर रिक्वायरमेंट्सचा विचार केला पाहिजे. प्रिन्सिपल 2, टेस्ट शुड बी प्लॅन्ड लॉंग बिफोर टेस्टिंग बिगिन्स. टेस्टिंग तुम्ही ज्या टेस्ट केसेस प्लॅन करता त्या कधी केल्या पाहिजे? जेव्हा तुमचं रिक्वायरमेंट मॉडेल कंप्लीट होतं तेव्हाच तुम्ही काय केलं पाहिजे? तुमच्या टेस्ट प्लॅनिंगला तयारी सुरू केली पाहिजे. टेस्ट प्लॅनिंग कॅन बिगिन ॲज सून ॲज द रिक्वायरमेंट्स मॉडेल इज कंप्लीट. डिटेल्ड डेफिनिशन ऑफ टेस्ट केसेस कॅन बिगिन ॲज सून ॲज द डिझाईन मॉडेल हॅज बीन मेड. तुमचं जे टेस्ट प्लॅनिंग आहे ते कधीपासून सुरू व्हायला पाहिजे?
रिक्वायरमेंट मॉडेलचं एकदा की कन्स्ट्रक्शन झालं की तेव्हापासून तुमचं टेस्ट प्लॅनिंग सुरू होतं. आणि जेव्हा डिटेल्ड डेफिनेशन ऑफ टेस्ट केसेस कधी सुरू होतात, तुमचं डिझाईन मॉडेल कंप्लीट झाल्यानंतर तुमचं ॲक्च्युअल डिटेल्ड डेफिनेशन ऑफ टेस्ट केसेस सुरू होतात. देन देअर फॉर ऑल टेस्ट कॅन बी प्लॅन्ड अँड डिझाईन्ड बिफोर एनी कोड हॅज बीन जनरेटेड. म्हणजेच काय की तुमचं जे ॲक्च्युअल कोडिंग सुरू होण्याच्या आधीच काय झालं पाहिजे, तुमच्या ज्या टेस्ट आहेत त्या प्लॅन करायला सुरुवात केली पाहिजे, प्लॅन आणि डिझाईन करायला सुरुवात केली पाहिजे कोणी, डेव्हलपरनी. Then principle 3, the Pareto principle applies to software testing. In this context, the Pareto principle implies that 80% of all errors uncovered during testing will likely to be coming from 20% of all program components. आता मी पॅरेंटो प्रिन्सिपल याच्या मागच्या व्हिडिओमध्ये एकदा एक्सप्लेन केलं होतं. तर टेस्टिंगच्या संदर्भात हे कसं सांगतं की 80% ऑफ हे एरर्स तुमचे आधीच जेव्हा तुम्ही कोड डेव्हलप करताय तेव्हाच तुमचे 80% एरर्स शक्यतो कवर झाले पाहिजे. ओके, अनकवर झाले पाहिजे. आणि जे 20% आहेत तो टेस्टिंगच्या फेजमध्ये होईल. द प्रॉब्लेम ऑफ कोर्स इज टू आयसोलेट दीज सस्पेक्ट कंपोनंट्स अँड टू थरली टेस्ट देम. सो द पॅरेंटो प्रिन्सिपल अप्लाइज टू द सॉफ्टवेअर टेस्टिंग. सॉफ्टवेअर टेस्टिंग तुम्ही करत असताना पॅरेंटो प्रिन्सिपल अप्लाय करायला हवं. Then principle 4, testing should begin in the small and progress towards testing in the large. टेस्टिंग तुमचं स्मॉल कंपोनंट्स पासून सुरू व्हायला पाहिजे आणि ते तुमचं लार्ज सिस्टीम तुमची पूर्ण सिस्टीम इम्प्लिमेंट होईपर्यंत प्रोग्रेस त्याची झाली पाहिजे. म्हणजे तुमचं जे टेस्टिंग येते काय इटरेटिव्ह आहे. द फर्स्ट टेस्ट प्लॅन्ड अँड एक्झिक्युटेड जनरली फोकस ऑन इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स. पहिलं जे टेस्ट प्लॅन केले जातात किंवा एक्झिक्यूट केले जातात त्या कशावर फोकस करत असतात, तुमचे इंडिव्हिज्युअल कंपोनंट म्हणजे काय, सिंगल मॉड्यूल असं कन्सिडर करा. ओके, ॲज टेस्टिंग प्रोग्रेसेस फोकस शिफ्ट्स इन अँड अटेम्प्ट टू फाइंड एरर्स इन इंटिग्रेटेड क्लस्टर ऑफ कंपोनंट्स. जेव्हा तुमचं टेस्टिंग युनिट एकदा की युनिट टेस्टिंग डन झालं एखाद्या मॉड्यूलवरचं, ओके, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पुढे टेस्टिंग प्रोग्रेस होते, टेस्टिंगची प्रोग्रेस होती, मग फोकस कशावर असतो टेस्टरचा की जे तुमचे 2 मॉड्यूल सपोज डिझाईन झालेले असतील त्याचे इंटिग्रेशन करून त्याचे इंटिग्रेशन टेस्टिंग करायचं. ओके, नंतर जशी ही टेस्टिंग प्रोसेस पुढे जाते तसं काय अल्टिमेटली इन द एंटायर सिस्टीम, पूर्ण सिस्टीमचं टेस्टिंग. ओके, म्हणून काय म्हटले, टेस्टिंग शुड बिगिन इन द स्मॉल अँड प्रोग्रेस टुवर्ड्स टेस्टिंग इन द लार्ज. छोट्या छोट्या कंपोनंट्स पासून तुम्हाला टेस्टिंग सुरू करायचे ते डिरेक्टली कुठपर्यंत, तुमची पूर्ण सिस्टीम डेव्हलप होईपर्यंत. देन एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग इज नॉट पॉसिबल. एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग म्हणून एक टेस्टिंगमध्ये टर्म असते, त्याच्यात काय असतं की सगळे पॉसिबल डेटा तुम्ही अप्लाय करून बघायचा आहे ह्याच्यावर, सगळं पॉसिबल लॉजिक तुम्ही अप्लाय करून बघायचं टेस्टिंगमध्ये. पण एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग सगळ्याच सिस्टीममध्ये पॉसिबल असतं का, नाही का, तर तुमचा जर प्रोग्राम साईज मोठी असेल तर एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग काय होणार आहे, तुमचं टाइम कन्झ्युमिंग होणार आहे. ओके, सो त्यांनी काय म्हटलं, एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग इज नॉट पॉसिबल. द नंबर ऑफ पाथ परमिटेशन्स पॉसिबल कॉम्बिनेशन्स फॉर इवन अ मॉडरेटली साइज्ड प्रोग्राम इज एक्सेप्शनली लार्ज. तुम्हाला सगळे पाथ त्या ओव्हरऑल सिस्टीममधले सगळे पॉसिबल पाथ किंवा परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स म्हणजे काय की आता सपोज मी असा विचार करते की मी प्रोग्राम जर ही कंडिशन अशी दिली, ओके, वेगळ्या वेनी दिली तर काय प्रोग्राम बिहेव करेल, तर अशा आपल्या प्रोग्राममध्ये भरपूर साऱ्या कंडिशन्स असणार आहे. ओके, तर त्याच्यामुळे की जरी मॉडरेट साईजचा प्रोग्राम असेल तरी पण हे जे कॉम्बिनेशन्स आणि परम्युटेशन्स असणार आहेत तुमच्या कंडिशन्सचे डेटाचे ते काय असणार आहे, भरपूर लार्ज असणार आहे. ओके, त्याच्यामुळे एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग प्रत्येक वेळेस शक्य होईल असं नाही. फॉर दिस रिझन इट इज इम्पॉसिबल टू एक्झिक्यूट एव्हरी कॉम्बिनेशन ऑफ पाथ्स ड्युरिंग टेस्टिंग. तुमच्या टेस्टिंगच्या दरम्यान तुम्ही प्रत्येक कंडिशन हे जे प्रत्येक कॉम्बिनेशन तुम्ही एक्झिक्यूट करू शकत नाही. हावेवर इट इज पॉसिबल टू ॲडिक्वेटली cover program logic and to ensure that all conditions in the component level design have been tested. तुम्ही एवढं जे लार्ज सिस्टीम असते त्याच्यात एवढं करू शकतो टेस्टर की प्रत्येक जे काही लॉजिक आहे ते टेस्ट झालं आहे की नाही, प्रत्येक कंडिशन टेस्ट झाली आहे की नाही हे तो चेक करू शकतो. ओके, हे होते टेस्टिंग आणि कन्स्ट्रक्शन प्रिन्सिपल्स. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट देन यू कॅन आस्क मी, कॉल or message. Thank you.